नमस्कार. VIP's राष्ट्र सह्याद्री प्रस्तुत आवाज अंतर्मनाचा माझ्या शिक्षकांचा या कार्यक्रमामध्ये मी प्रियंका यादव, मी अनुष ब्राह्मणे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहोत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. आज 5 सप्टेंबर अर्थात शिक्षक दिन. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज जन्मदिवस. तो आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. त्या निमित्ताने आज आपण भेटणार आहोत आपल्या गुरुजनांना. भारतीय शिक्षण व्यवस्थेतील बदल, त्यानंतर तंत्रज्ञानाचा अंतर्भाव, शिक्षण पद्धतीत झालेले बदल याबद्दल जाणून घेऊयात त्यांची मत. त्या निमित्ताने आपल्यासोबत उपस्थित आहेत बेलापूर कंपनी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मंगल दुशिंग मॅडम, निमगाव खैरी येथील न्यू इंग्लिश स्कूलचे हिंदी विषयाचे शिक्षक बाळासाहेब बनकर सर, गणित शिक्षक बाबासाहेब पठारे सर, आपलं मनपूर्वक स्वागत. मॅडम सर, आपल्या सर्वांचं VIP's राष्ट्र सह्याद्री आवाज अंतर्मनाचा माझ्या शिक्षकांचा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण शिक्षणाचे मंथन करणार आहोत. गुरुकुल शिक्षण व्यवस्था ते आजचं ऑनलाईन रिमोट लर्निंग असा आपल्या शिक्षण व्यवस्थेचा प्रवास आहे. तर दुशी मॅडम, आपल्या बालपण ते आजपर्यंत आपल्या शिक्षक पद्धतीमध्ये बदल झाले, त्याबद्दल आपण काय सांगाल? आजपर्यंत शिक्षण पद्धतीचा विचार केला तर वेळोवेळी शिक्षण पद्धतीत बदल झालेला आपल्याला दिसत आहे. माझ्या बालपणीचा विषय जर घेतला तर त्यावेळेला एक शिक्षकी शाळा असायची आणि आम्हाला सर्व विषय एकच शिक्षक शिकवायचे. त्याच्यामध्ये आम्हाला मराठी विषय असायचा, तो अतिशय छानपणे तो शिकवला जायचा आणि पाठांतरावर जास्त जोर दिला जायचा. आणि त्यावेळेला आम्हाला निसर्गाच्या सानिध्यामध्ये नेऊन त्या कविता शिकवल्या जायच्या. त्यामध्ये श्रावण मासी ही कविता असेल तर ती त्या महिन्यामध्ये कशा प्रकारे ती कविता शिकवली जायची आणि अतिशय सुंदर पाठांतर त्यावेळेला व्हायचं. आणि आमचं जी शाळा होती ती घरापासून दूर असल्यामुळे आम्ही अनेक जण त्या रस्त्याने जाताना एकमेकाशी चर्चा करायचो आणि ती चर्चा केल्यानंतर ती कविता आम्ही रस्त्याने गात चालायचो आणि त्यामुळे ती कविता आमची पाठवायची. स्पेलिंगचा जर इंग्रजी विषयाचा जर विचार केला तर स्पेलिंग पाठांतराच्या स्पर्धा त्यावेळी सुद्धा आम्हाला जे इंग्रजी विषय शिकवणारे सर होते प्राथमिक शाळेमध्ये आवड सर मला आठवतात, तर ते सर आम्हाला स्पेलिंग पाठांतरासाठी द्यायचे आणि त्यावेळेला लाईनमध्ये उभा करून मॉनिटरने ते आमचे स्पेलिंग पाठ घ्यायचे आणि मग त्याची स्पर्धा असायची की जास्तीत जास्त स्पेलिंग कुणाचे पाठ होतील आणि अशा प्रकारे आम्हाला त्यावेळेला प्रोत्साहन द्यायचे. गणित विषय म्हणा तर पाढे पाठांतरासाठी दिले जायचे आणि त्यावेळेला 1 ते 30 पर्यंत पाढे आमचे नॉनस्टॉप पाठ असायचे. परंतु गुरुकुल पद्धतीचा विचार तुम्ही त्या याच्यामध्ये मांडलेला आहे. पूर्वी आश्रमावस्था होती आणि आश्रमामध्ये मुलं जायचे, राहायचे आणि तिथे स्वतःचं सगळं करावं लागायचं की त्यावेळेला मोठे राजे लोक असतील, प्रधान असतील, त्यांची मुलं त्या गुरुकुलमध्ये जायचे, आश्रमामध्ये जायचे. सकाळी उठून त्यांना नदीवरती आंघोळीला जावं लागायचं आणि स्वतःचे कपडे स्वतःला धुवावे लागायचे. परंतु आता जर पाहिलं तर शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झालेला आपल्याला दिसतो. त्यामध्ये प्रथमतः आपल्याला जाणवतंय की ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा प्रश्न मला विचारला गेला तर हा जो कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि त्यामुळे आपल्या शासनाने ऑनलाईन शिक्षणावरती शिक्षण पद्धतीवरती जास्तीत जास्त भर दिलेला आहे. परंतु मला असं सुचवायचं आहे की ऑनलाईन शिक्षण पद्धती जी आहे ती भविष्यातील एक नांदी आहे, पण आज त्याचा अभ्यास करताना त्यामध्ये आपल्याला काही सकारात्मक बाबी सुद्धा जाणवतात आणि काही नकारात्मक सुद्धा त्यामध्ये बाबी आहेत. तर ज्या वेळेला मुलं, आता मी स्वतः एक शिक्षिका आहे किंवा मुख्याध्यापिका आहे, माझे शिक्षक
मुलांकडून ऑनलाईनवर अभ्यास करून घेतात. आणि आपल्या ज्या शिक्षण मंत्री आहेत माननीय वर्षा गायकवाड यांनी सुद्धा ऑनलाईन शिक्षण पद्धतीवरती जास्त भर दिलेला आहे. तर मी अतिशय दुर्गम भागामध्ये मुख्याध्यापिका म्हणून काम करते. माझ्याकडे 5 वाडी, 7 वाडी आणि 3 वाडी, 1 वाडी अशा वाड्या आहेत आणि त्या वाड्यावरचे विद्यार्थी माझ्याकडे शाळेमध्ये येतात. तर त्यामध्ये मला सांगावं असं वाटतं की 30% मुलांकडे सुद्धा अँड्रॉइड मोबाईल नाही. तर अशा दुर्गम भागामध्ये मुलांना ज्यावेळेस माझे शिक्षक शिकवतात तर त्यावेळेला त्यांना सकाळी 7:30च्या अगोदर तास घ्यावा लागतो गुगल मीटवरती आणि रात्री 7 नंतर सुरू करतात. तर आम्ही विषयांचं टाइम टेबल बनवलेलं आहे आणि त्या पद्धतीने तर मी स्वतः त्यावरती जॉईन होते. तर माझ्या वर्गातला 10-20चा जो गट आहे तो समजा 40 आहे. तर त्यातले 12 ते 13च विद्यार्थी फक्त त्यासाठी जॉईन होतात. बाकीच्या मुलांना ते पाहता येत नाही कारण पालक अतिशय गरीब आहेत. ते ऑनलाईन म्हणजे त्यामध्ये रिचार्ज मारू शकत नाही जिओचा आणि मारला तरी त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी येत नाही. तर ज्या वेळेला संध्याकाळी 7:30 नंतर गणिताचा तास सुरू होतो तर त्यावेळेला मुलांचे मेसेज पडतात खाली त्या व्हॉट्सअपवर की सर माझ्याकडे कनेक्टिव्हिटी नाही आहे, मॅडम माझ्याकडे कनेक्टिव्हिटी नाही आहे, मी ते जॉईन करू शकत नाही अशा प्रकारे. परंतु ते मुलांचे प्रश्न आहेत. पण माझी अगोदरच मी म्हटलं की ऑनलाईन शिक्षण ही भविष्याची नांदी आहे. भविष्यामध्ये कदाचित हे सगळं ऑनलाईन वरतीच आपल्याला शिकावं लागणार आहे. आता आपण बघतो की जे वेगवेगळे क्लासेस याच्या अगोदर पण आपण ऑनलाईन शिक्षण घेतोय मुलांचं. म्हणजे ऑनलाईन जरी नसेल तरी प्रोजेक्टवर मुलांना आम्ही ते दाखवतोय कसं शिकलं पाहिजे, कसं ते ऑनलाईन शिक्षण त्या प्रोजेक्टवरून कसं घेतलं पाहिजे, तुम्ही लक्ष कसं दिलं पाहिजे, नोंदी कशा घेतल्या, हे आज आमच्या शाळेमध्ये आहे. आणि ते आम्ही मुलांना 1ली पासून ते 10वी पर्यंत टाइम टेबल करून त्या ड्रॉइंग हॉलमध्ये नेऊन मुलांना ते दाखवतो. पण ते दाखवणं आणि प्रत्यक्षात मुलांनी मोबाईल हातामध्ये घेऊन अभ्यास करणं याच्यामध्ये फरक आहे. ह्या कोरोनामुळे आपण पाहतो की USA मध्ये शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न यशस्वी झालेला नाही. केरळमध्ये सुद्धा तो प्रयत्न सुरू केला, तो यशस्वी झालेला नाही. म्हणून ऑनलाईन शिक्षण पद्धतीला आपल्या महाराष्ट्र शासनाने जोर दिलेला आहे. पण त्याची पॉझिटिव्ह बाजू मी या ठिकाणी सांगितलेली आहे. परंतु निगेटिव्ह बाजू जी आहे ती अशा प्रकारची आहे की मुलं तास त्या मोबाईल हातात घेऊन बसू शकत नाही. प्रोजेक्ट समोर बसू शकतात कारण त्याची स्क्रीन मोठी असते, मुलं सगळे एकत्रित असतात, ते पाहू शकतात आणि त्यांना आकलन होतं चित्राद्वारे. परंतु ज्या वेळेला तो मोबाईल घेऊन बसतात तर त्यावेळेला ते अर्धा तासापेक्षा जास्त वेळ बसू शकत नाही. आणि विशेषतः खेड्यातलं शहरातले पालक मुलांकडून करून घेतात. पण खेड्यातली समस्या सांगायची झाली तर पालक कामावरून दमून आलेला असल्यामुळे तो मुलांच्या हातात मोबाईल दिल्यावर मुलगा अभ्यास करतोय की दुसरे गेम खेळतोय बघू शकत नाही. तर ही त्यामागची म्हणजे ही नकारात्मक बाजू आहे. आणि दुसरं सांगायचं म्हणजे की ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने सांगितलेलं आहे की जास्त वेळ जर मोबाईल हातात ठेवला तर त्या मोबाईलमुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा, नंतर अभ्यासापासून दूर जाण्याची प्रवृत्ती ही आपल्याला पाहावयास मिळते. आणि मुलांच्या पालकांचे फोन येतात की मॅडम ह्याला आम्ही दिवसभर, काही पालकांकडे मोबाईल आहे तर ह्यांना दिवसभर मोबाईल दिलाय तर हा अभ्यास करत नाही, दुसरंच पाहत बसतो. असेही अनुभव पालकांचे आलेले आहेत. तर ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीत आपण हा पॉझिटिव्ह बाजू म्हणजे भविष्यातील नांदी आहे हे चांगलीच गोष्ट आहे. परंतु निगेटिव्ह बाजू अशी आहे की मुलांच्या मानसिकतेवरती सुद्धा याचा परिणाम होतोय. आणि आपण मागच्याच 2-3 दिवसापूर्वी पेपरमध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या
याच्याबाबतचा हा निर्णय पेपरमध्ये आलेला होता, तो मी वाचलेला आहे. परंतु त्यावरही मला असं सांगावंसं वाटतं की शिक्षक वर्गात असताना समोर पुस्तक ठेवून मुलं जे शिक्षण घेतात त्याच शिक्षणाची मुलांना सवय झाल्यामुळे आणि ते प्रभावी मुलांसाठी ठरते, तर तीच शिक्षण पद्धती चांगली आहे असा सर्वांचा प्रतिसाद मला ऐकायला मिळतो आणि मीही या ठिकाणी व्यक्त करते की तीच शिक्षण पद्धती चांगली आहे. आणि शिक्षक वाट बघतायत, मुलं पण वाट बघतायत, पालक पण वाट बघतायत की शाळा कधी सुरू होतील आणि आमचे मुलं शाळेमध्ये कधी जातील आणि आम्हीही तीच वाट बघतो. मॅडम, तुम्ही जसं आता म्हटलं की काही विद्यार्थ्यांकडे मोबाईल आहे पण ज्यांच्याकडे नाही त्यांच्या शिक्षणाचं काय, तुमचं वैयक्तिक मत काय आहे? तर ज्या म्हणजे मी जो उपक्रम राबवते, ज्या मुलांकडे मोबाईल नाही अशा मुलांना म्हणजे वाड्या वस्त्यावरती शिक्षक माझे गेलेत आणि तिथे त्यांनी सांगितले की तुमच्याकडे जे पुस्तकं तुम्हाला मोफत आम्ही दिलेले आहेत म्हणजे 1ली ते 8वी पर्यंतचे, तर तुम्ही ते पुस्तक वाचायचे आणि पुस्तकातून वाचून झाल्यानंतर प्रश्न उत्तरे द्यायचे आणि जेव्हा शाळा सुरू होईल त्यावेळेला आम्ही ते चेक करणार आहोत, तपासणार आहोत. तर जे मुलं उत्साही आहेत तर ते मुलं ते करतात, परंतु तरीही त्याला 100% प्रतिसाद मिळत नाही. पण कसं दुसरा प्रश्न आपल्यासाठी आहे, गुरु शिष्याचं नातं हे आई वडिलांपेक्षाही आगळं वेगळं असतं, आदराचं आहे. तसंच नव्या पिढीत हा आदरभाव संक्रमित होतोय. बरोबर आहे. गुरु शिष्याचं नातं हे आई वडिला, गुरु हा आईच्याच भूमिकेमध्ये काम करत असतो. परंतु एक काळ पूर्वीचा आणि आजचा जर आपण विचार करतो तर पूर्वी गुरु हाच सर्व मान्य असायचा, गुरुचंच सर्व ऐकलं जायचं. परंतु आज बरेच माध्यम आहे त्याचे परिणाम आता मुलांवर झालेले. समजा आई इतकंच महत्त्व गुरुला आहे आणि गुरु जी दिशा देईल ते, परंतु आज त्याच्यामध्ये जो बदल झाला तर त्यावेळेस शिक्षक किंवा गुरु जे सांगेल ते फायदे विषय असायचा. परंतु आज विद्यार्थ्यांना अनेक माध्यम आहे, जसं मोबाईल आहे, त्याच्यामध्ये गुगल असेल, यूट्यूब असेल, याचा उपयोग करून तो आधार घेतो. पूर्वी पुस्तक आणि पुस्तकातून जे गुरु शिकवलं तेच विद्यार्थ्याला मान्य असायचं. पण त्याच्यामध्ये आज बदल भरपूर आपल्याला जाणवतोय. त्याला जर कुठलीही अडचण आली तर तो पहिला गुरुकडे जायचा. आज तशी परिस्थिती नाही राहिली, तो घरी एका क्लिकवर सर्व माहिती मिळवतो. त्याचाही परिणाम गुरु शिष्याच्या नात्यामध्ये थोडा व्हायला लागला. म्हणजे जो आदर आज पूर्वी होता तो आज थोड्या प्रमाणात होईना आपल्याला मान्यच करावं लागेल, कमी थोडा जाणवतो. कारण पूर्वी ज्यावेळेस आम्ही शिक्षकाला पाहायचो आमच्या, तर आम्हाला भीती वाटायची, भीतीची भावना आमच्यामध्ये निर्माण असायची. आमचे गुरु आमच्या समोर आले, मग समोर आल्यानंतर आम्ही त्यांना नमनच करणार, त्यांचे पाय दर्शन घेणार, म्हणजे पहिलं केलं जायचं. परंतु आज ते विद्यार्थी आता आपले जे आत्ताची पिढीतले विद्यार्थी वर हात कर, राम राम कर, लांबूनच वर हात कर, हा बदल 100% त्याच्यामध्ये जाणवते. त्याला कारण आत्ताचे नवीन जे माध्यम आलेली, मग घरामध्ये तुमच्या TV असेल, त्या TV अनेक प्रकारच्या मालिका आहेत, त्या मालिकेंचाही असर ह्या नवीन पिढीवर भरपूर प्रमाणात झालेला आहे. हा एक 100% त्याच्यामधलं बदलाचं कारण आहे. म्हणजे आदर भाव जो दिसायला पाहिजे तो थोड्याफार प्रमाणात कमी आहे. परंतु जे ठेवणारे आदर आहे घरातलं, शेवटी तो समाजात कसा राहतो, त्याला घरातून कसं शिकवलं जातं आहे त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका करायची असते. त्यानंतर आई वडील यांची भूमिका त्या आदरभावामध्ये महत्त्वाची आहे. थोडक्यात सोशल मीडियामुळे आदरभाव कमी झाला असं आपल्याला. हा, सोशल मीडियाचा प्रभाव त्याच्यावर आहेच. सर, आपल्यामध्ये एक विद्यार्थी कसा असावा? एक विद्यार्थी हा आमच्यामध्ये शिक्षकाच्या मध्ये सर्व गुण संपन्न असायला पाहिजे. परंतु सर्वच विद्यार्थ्यांमध्ये सर्व गुण असतील असं गृहीत करू शकत नाही आपण. आणि प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वेगवेगळे गुण असतात, आपण त्याच्या गुणाला वाव दिला पाहिजे. कधी कधी काय होतं, बऱ्याच पालकांची इच्छा असते का आमच्या शिक्षकांनी या मुलाला अशा पद्धतीने मार्गदर्शन केलं पाहिजे, त्याला डॉक्टर होण्यासाठीच मार्गदर्शन केलं पाहिजे. ते मान्य नाही, कारण त्याला जर ती क्वालिटीच नाही आणि त्याला हनुमारून आपण त्या पद्धतीने शिकवत गेलो तो तिथपर्यंत पोहोचणार नाही. एखाद्याला जर पोहण्यामध्ये तरबेज असेल तर त्याला त्याच पद्धतीच्या क्षेत्रामध्ये उतरवणं गरजेचं आहे. एखाद्याला खेळात आवड असेल तर त्याला खेळामध्ये उतरवणं गरजेचं आहे. एखाद्याला गायनाची आवड असेल
तर त्याला त्या गायन क्षेत्रामध्ये ज्या काही त्या शिक्षण संस्था असतील त्याच्यामध्ये त्याला दाखल करणं गरजेचं आहे. म्हणजे अनेक माध्यम आहे, त्याला त्याच्यातला गुण ओळखूनच आपण त्याला मार्गदर्शन करणं गरजेचं आहे आजच्या पिढीला. सर आता सध्या तर कोरोना महामारीचं सावट आहे, तर सर्व विद्यार्थी सध्या तर घरीच आहेत. तर त्यांना सर मोटिवेशन करण्यासाठी आपण काय सांगू? त्यांना मोटिवेशन करायचं. आता त्याच्यामध्ये आमच्या माध्यमातून आम्ही समजा आता दुसरी मॅडमनी सांगितलं आम्ही मोबाईलवर वगैरे अभ्यास वगैरे देतो, चाचण्या घेतो त्यांच्या, किंवा गुगल मीटच्या माध्यमातून आम्ही शिकवतो. तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. परंतु त्याच्यामध्ये गावामध्ये सुद्धा प्रत्येकाने जे आता सुशिक्षित पिढी आहे आपल्या, प्रत्येक घरच्या पालकांनी सुद्धा त्याच्यामध्ये थोडंफार योगदान आपल्या मुलांकडे देणं गरजेचं आहे, लक्ष देणं गरजेचं आहे, मुलांना बसवणं गरजेचं आहे अभ्यासासाठी, जागृत करणं. आमचं सोशल वर्क ज्याला करायची आवड आहे त्या लोकांनी अवश्य त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे. बरेच इकडं मोबाईलमध्ये खेळत बसण्यापेक्षा जर त्या मुलांना जर योग्य मार्गदर्शन आपल्या तरुण पिढीने केलं तो एक फायदा मुलांना होऊ शकतो. तंत्रज्ञानाच्या अभावामुळे शिक्षण पद्धतीत काय बदल झाले आणि पुढे काय होऊ शकतात? सर्वप्रथम सर्व शिक्षक बंधू भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आत्ताच आपल्या भगिनी दुसिंग मॅडमनी एक मुद्दा रास्त मांडला, तंत्रज्ञान ही भविष्याची नाते. खरोखरच बदल हा निसर्गाचा नियम. जर आपण बदल केला नाही तर आपण आपलं अस्तित्व कुठेही टिकू शकतो. आता बदल करून घेण्याचे अनेक कारण. आता आपला प्रश्न हा शैक्षणिक क्षेत्राच्या निगडीत. आता पूर्वी गुरुकुल पद्धत होती, आश्रम पद्धत होती. शिक्षण कणखर होतं, खडतर होतं, कष्टाचं होतं. तो राजाचा मुलगा असो किंवा कोणाचा मुलगा असो, त्याला विद्या ही स्वतः घ्यावं लागत होती, स्वतःच्या पोटपाण्याची व्यवस्था स्वतः करावं लागत होती, आसनावर काम करावं लागत होतं. थोडक्यात शिक्षण एक कष्टमय. ज्यानं कष्टमय होऊन शिक्षण घेतलं त्याला पुढं सोन्याचे दिवस आले, चांगले दिवस आले. त्यानंतर स्वातंत्र्याच्या अगोदर किंवा स्वातंत्र्याच्या नंतर ज्याला शिक्षणाचं गांभीर्य कळलं, महत्त्व कळलं, तो कोणत्या जाती धर्माचा असो की कोणता असो, ज्यांना शिक्षणाचं महत्त्व कळलं त्यांनी आपली त्यांची पिढी घडवली, घर घडवलं आणि उच्च पदावर ते गेले, त्यांच्या आयुष्याचं सोनं. आता शिक्षणामध्ये अनेक बदल होत गेले. गुरुकुल पद्धत गेली, आश्रम पद्धत गेली, मराठी शाळा आल्या, जेपी शाळा आल्या, एक शिक्षकी शाळा आल्या, हायस्कूल आलं, इंग्लिश मिडियम स्कूल आलं, कॉन्व्हेंट स्कूल आलं, बोर्डिंग आलं, सर्व आलं. आता एक भारतीयाचा एक दोष, तो दोष म्हणजे जे आपलं पिढ्यानपिढ्या आलेले आहे तेच त्यामध्ये बदल करायचा नाही. जर आपण बदल करण्याचा प्रयत्न केलाच तर बरेचसे त्याला अडथळा आणतात किंवा त्याला आडकाठी आणतात. चालू नये, कशाला तो येईल. थोडक्यात आपण एक बंडखोरी म्हणतो. बंडखोर असलं काहीतरी त्याला नवीन काहीतरी सुचवावं लागतं, करावं लागतं असं त्याला वाटतं. त्याला असं जर वाटलं तर आपला समाज म्हणा किंवा आपली सामाजिक अवस्था म्हणा ते त्याला मदत करेल. आता हेच वाटत की मी तंत्रज्ञानामुळे आहे. आता तंत्रज्ञानामुळे थोडं मॅडमच्या दृष्टीनं पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह त्याच्याच आहे. पूर्वी जे शिक्षण पद्धती होती त्यामध्ये आपली वाचन संस्कृती, लेखन संस्कृती चांगली होती. मुलाचं जे बेसिक नॉलेज आहे, पूर्वज्ञान हे प्रकट होतं. पण ह्या हल्लीच्या तंत्रज्ञानामुळे काय बेसिक नॉलेज ही जवळजवळ झिरोच झाली. आता वाचन संस्कृती आणि लेखन संस्कृती ही जवळजवळ लायासच गेलेली. या तंत्रज्ञानामुळे काय फक्त ऐकायचं, पाहायचं आणि संध्याकाळी ते सोडून द्यायचं. पण वाचन संस्कृतीमध्ये काय असतं, आपण जे वाचलं त्याला ज्यावेळेस निवांत वेळ असेल त्यावेळेस मनन करतो, चिंतन करतो आणि ते आयुष्यभर करतो.
लेखन संस्कृतीमुळे काय होतं, पाहिल्यापेक्षा कृतीत जास्त नाही. कृती केल्यानंतर आपल्याला काय काय अडचणी येत्या त्या कृतीत आपल्याला असतात. आता तंत्रज्ञानामुळं आपली वाचन संस्कृती, लेखन संस्कृती जवळजवळ केली आणि मुलगा हा फक्त काय झाला, अभ्यास म्हणजे परीक्षार्थीच फक्त बनवलेला. आता ह्या कोरोनामुळे आपल्याला त्याचा अवलंब करायची वेळ आली. पण एक मॅडम मी तुम्हाला नमूद करू शकतो, हे पाश्चात्य देशामध्ये हे 20-25 वर्षापूर्वीच ऑनलाईन किंवा डिजिटल चालू झाले. आता आपल्याला नाईलाजाने ह्या गोष्टी आपल्याला स्वीकारायची गरज आहे आणि त्याच्याशिवाय हा पर्याय नाहीच. आता ह्या तंत्रज्ञानामुळं काय झालं, ज्याच्याकडं आर्थिक आणि भौतिक सुविधा आहे, कारण तुम्ही आर्थिक आणि भौतिक सुविधा आहे, तेच विद्यार्थी हे पुढे जाऊ शकतात. मग आता याला पर्याय काय? आता जसं आतापर्यंत सरकार किंवा कोणतंही गव्हर्नमेंट असो काही असो, जसं विद्यार्थ्याला मोफत पाठ्यपुस्तकं, शालेय पोषण आहार किंवा शिष्यवृत्ती आणि त्याला शिक्षणासाठी प्रोत्साहित करतात. मग आता याला पर्याय म्हणून आता ऑनलाईन आपण स्वीकारलं, त्याच्यानंतर पर्यायच नाही. तर मॅडमच्या सांगण्यानुसार किंवा मॅडमच्या मताशी आपण सहमत आहे. तर जे लॅपटॉप म्हणा किंवा स्मार्टफोन म्हणा, हे प्रत्येक विद्यार्थ्याला हे कंपल्सरी हे गव्हर्नमेंट दिलेच पाहिजे. आणि त्याचबरोबर नुसतं ते देऊन नाही, त्याच्यासाठी तुमचं चार्जिंग असो, वायफाय असो, हे मोफत दिलं पाहिजे. जेणेकरून तळागाळातून कोणी असो, भाड्या वस्तीवरले असो किंवा गावातले असो, या जर सुविधा आपण त्याला पुरवल्या तर आपण यातून मार्ग काढू शकतो. पण शासनाच्या नियमानुसार आता एक 10वीच्या बोर्ड रद्द झालाय, यावर आपलं काय म्हणणं? आता आपली शिक्षण पद्धत पूर्वी म्हणजे आतापर्यंत ही इंग्रजांच्या शिक्षण पद्धती, जे पाश्चात्य देशांनी जी प्रगती केलेली, ती प्रगती ही त्यांनी शिक्षण पद्धतीत बदल केल्यामुळं त्यांची प्रगती झाली. आता बहुतेक शिक्षण तज्ञांनी ज्याचा अभ्यास केला, ज्या देशाने प्रगती केली ती प्रगती कशी झाली त्याचा त्यांनी अभ्यास केला आणि आता थोडक्यात त्यानुसार आपल्या शिक्षण पद्धतीत बदल करावाच लागणार आहे आणि त्याच्याशिवाय करता येणार नाही. मॅडम, आपल्याला 10वीचा बोर्ड रद्द झाला, आता त्याच्यामध्ये ह्या वर्षी तरी 10वीची परीक्षा होणार, परंतु पुढच्या वर्षी 10वीचा 11वी 2022 हां 11वीला ते हे करणार. पॅटर्न बदललाय, 5, 3, 3 आणि 4 असा पॅटर्न त्यांनी ठेवलेला आहे. तर मुलांची आकलन शक्ती, स्मरणशक्तीच्या दृष्टिकोनातून 10वीचा जरी पॅटर्न बदलला तर त्यातून नाविन्यपूर्ण मुलांना शिकायला मिळेल आणि पूर्वीची जी पद्धती जी वारंवार प्रत्येक वर्षी तीच लागत आलेली आहे, तर बदल म्हणून मुलांना ते शिकायला मिळेल, पुढच्या पिढीला घ्यायला मिळेल. पण तुम्हाला आता म्हणजे आता सध्या कोरोनाच्या साथीमुळे ओपन बुक एक्झाम घ्यायचं ठरतंय किंवा असं सोशल मीडियातून ऐकत येते की ओपन बुक एक्झाम होणार आहे किंवा MCQ टाईप क्वेश्चन येतील. तर तुम्हाला काय वाटतं, हे योग्य आहे का हे एक्झाम? आता तसं म्हणजे आता 1ली ते 8वी पर्यंतचा जो कालावधी आहे आत्ताच्या अभ्यासक्रमाचा, तर त्यांच्या ज्या टेस्ट आहेत त्या ओपन बुक टेस्टच आहेत आणि त्या पद्धतीनेच राबवल्या जातात. त्यात संकलित मूल्यमापन आणि अकालित मूल्यमापन असं घेतलं जातं. परंतु कालपासून आपण ज्या शाळेपैकी ज्या ग्रॅज्युएशनच्या ज्या पत्रिका परीक्षा आहेत तर त्यामध्ये त्यांनी 3 प्रकारे प्रश्न आपल्या समोर ठेवलेले आहेत. पहिला प्रश्न त्यांनी ठेवला वस्तुनिष्ठ प्रश्न, दुसरा ओपन बुक टेस्ट आणि तिसरी म्हणजे 1 तासाची वेगळी परीक्षा त्यांना ऑनलाईन द्यावी लागणार आहे. तर या प्रादुर्भावामुळे आणि याचा समजा एकत्रित एक्झाम सेंटरवर जाऊन जर घेतली तर त्याचा प्रादुर्भाव आणखी वाढेल. यामुळे शासनाने हे धोरण किंवा कुलगुरूंनी आपल्या राज्यपालांशी विचार करून हे धोरण राबवलेलं आहे. गरज ही शोधायचीच आहे.
तुम्ही म्हणले ओपन बुक टेस्ट घ्यायचे. आता माझा अनुभव आहे, मी गणित शिकलो. गणित हा सर्वांचा आवडता विषय. जर पहिल्यांदा एखाद्या विद्यार्थ्याने जर गणिताचा अभ्यास करायला घेतला 5-10 मिनिटं, तो 1 तास त्याला अभ्यास करा. 1 तास अभ्यास केल्यानंतर तो जी गणिताचं पुस्तक ज्या ठिकाणी ठेवतो त्याला महिना 2 महिने किंवा वर्षभर त्याला हात लागले आहे. आता ओपन बुक टेस्टला जर आपण त्याला ही संधी दिली, तो ते पुस्तक शोधेल, बघन बघतं आणि त्याचं ते शिकण्याची प्रक्रिया त्याची चांगली आहे. ओपन बुक टेस्ट जेव्हा आमच्या शाळेत सुद्धा आता टेस्ट घ्यायचं चाललेलं आहे. ओपन बुक त्याला घरी आपण क्वेश्चन पेपर देणार, ते ऑनलाईन पाठवण्याचं चांगलं आहे. म्हणजे पॅटर्न हा 5 वर्षांनी चेंज होतो, बदल होतो. आता पॅटर्न हा वर्षानंतर चेंज होतो किंवा 2 वर्षानंतर चेंज होतो. पण गणित शिकवण्याची जी पद्धत आणि गणिताच्या ज्या स्टेप्स आहेत त्या पण बदलत आहेत. नाही, बदलत नाही, आहे तेच. गणित म्हणजे हा ज्याचं पूर्वज्ञान. आता पूर्वज्ञान म्हणजे काय असतं? 4 मूलभूत क्रिया, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. या 4 ज्याच्या क्रिया असेल त्याला गणित आत्ताचा असो, पुढचा असो किंवा मागचा असो, गणितामध्ये काही आत्तापर्यंत स्टुडंट्स आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये भरपूर कनेक्टिव्हिटी असतात. असं जसं तुम्ही सांगितलं की त्यांचं एक अतूट नातं राहतं, त्यांचं जे एक रिलेशन आहे ते इन बॉन्डिंग राहतं. तर मग ह्याचप्रमाणे तुमच्या जीवनातला असा कोणता प्रसंग आहे जो तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांविषयी आठवतो किंवा तो प्रसंग तुम्ही आम्हाला सांगण्यात इच्छुक आहात? आता माझा 28 वर्षाचा कार्यकाळ आहे शिक्षक म्हणून. या कार्यकाळामध्ये मी जे ज्ञानदानाचं कार्य केलं त्यामध्ये अनेक विद्यार्थी डॉक्टर झाले, अनेक विद्यार्थी शिक्षक सुद्धा झाले, अनेक जण इंजिनियर झाले आणि काही वेगवेगळे कोर्सेस करून मोठमोठ्या कंपन्यांमध्ये पण कामाला लागले आणि काही परदेशामध्ये पण गेलेले आहेत. आणि त्या विद्यार्थ्यांचा मला फोन पण येत असतो अधूनमधून किंवा व्हॉट्सॲपला पण त्यांनी मला जॉईन करून घेतलेलं आहे. त्या विद्यार्थ्याप्रती माझ्या मनामध्ये आदर तर आहेच, पण एक प्रसंग मी सांगू इच्छिते. एक राहुल पवार नावाचा विद्यार्थी, तो 2 वर्ष जेल भोगून आलेला आणि त्याला आमच्या शिरसगाव शाळेमध्ये इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये ॲडमिशन दिलं. परंतु सर्वांच्या मनामध्ये शासन प्रवृत्ती होती, शंका होती की ह्याने शाळा सोडलेली, हा जेल भोगून आला, आपल्या विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होईल, आपल्या वर्गात परिणाम होईल आणि सर्व शिक्षक त्या गोष्टीवरती थोडे विचार करत होते. परंतु त्याने 10वीला ॲडमिशन घेतल्यानंतर त्याच्याच योगायोगाने त्याच्या वर्गाची क्लास टीचरशिप माझ्याकडे आली आणि तो वर्गात आल्यानंतर थोडे दिवस विद्यार्थीसुद्धा त्याच्या संपर्कात येत नसायचे, बाजूला बसायचे आणि जास्त काही त्याच्याशी बोलायचे नाही, संबंध ठेवायचे नाही. परंतु मी सर्व वर्गाला त्या ठिकाणी प्रबोधन केलं, वारंवार त्यांना पटवून दिलं जीवनात हा प्रसंग येतो, कदाचित त्याच्यात परिवर्तन पण होऊ शकतं. नंतर तो चांगल्या प्रकारे मी वारंवार सांगून त्याच्यामध्ये परिवर्तन झालं. तो 10वी पास झाला, पुढे तो शिकला आणि आता मोठ्या नामांकित कंपनीमध्ये सध्या तो काम करत आहे. परंतु एवढ्या त्याचा आणि माझा संपर्क नाही. परंतु हे प्रबोधन केल्यानंतर, त्याला सांगितल्यानंतर त्याच्यात निश्चितच परिवर्तन झालं आणि आज तो एका मोठ्या पदावर काम करत आहे. ही माझ्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. म्हणजे नक्कीच जसं शिक्षक हे बदल घडूच शकतात आणि नक्कीच हा बदल घडू शकतात असं तुमचं मत आहे. आणि आम्हाला पण अशी आता तुमच्या प्रसंगावरून आम्हाला अशी समज भेटली की तुरुंगवास झेलून जरी आलेला कोणता मुलगा असेल तर शिक्षक त्याच्यामध्ये बदल घडू शकतात. तरी नक्कीच चांगली गोष्ट आहे. पटेल सर, तुम्हाला एक प्रश्न आहे माझा. नवीन शिक्षण पद्धती जी आहे आजची, जी नवीन शिक्षण पद्धतीद्वारे आपल्याला आता काम करावं लागतंय, तर त्याची गरज आहे की नाही? जर आहे तर त्याचं स्वरूप कसं असलं पाहिजे? जसं तुम्ही सांगितलं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स त्याच्यामध्ये आहेत,
तर मग पॉझिटिव्ह पॉईंट्स आत्ता तर ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला याच्यासोबत आत्ता तर आपल्याला असंच काम करायचं आहे की ऑनलाईन शिक्षण आपल्याला आता घेणंच आहे, कारण की दुसरा आपल्याकडे पर्याय नाही. तर मग याच्यामध्ये अजून पॉसिबिलिटी की पॉझिटिव्ह काय आणलं पाहिजे किंवा काय बदल घडला पाहिजे का जेणेकरून आपलं लक्ष स्टुडंट्सचं तुमच्या विद्यार्थ्यांचं लक्ष जाईल, लक्ष केंद्रित होईल आणि अजून शिक्षण पद्धत बेटर होईल. तर असं आहे, जसं मुख्याध्यापक तशी शाळा असते आणि विद्यार्थी हा शिक्षकाचा आरसा असतो. शिक्षकाला त्याची प्रसिद्धी किंवा मोठेपणा सांगण्याची गरज नाही. शिक्षक कसं आहे हे खरोखर विद्यार्थ्यांमार्फत पोहोचतो. आता प्रश्न येईल नवीन बदल. तर नवीन बदल करायचा असेल तर पहिल्या प्रथम हा शिक्षकाने बदल करायचा. शिक्षकाने बदल केला तर विद्यार्थ्याला त्याचे बदल करून घेण्याची गरजच. आता सांगितलं ही काळाची गरज बनलेली आहे. त्याचे पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो, त्याचे फायदे तोटेही, सर्व बाजूला ठेवतो. आपण नवीन तंत्रज्ञान हे घेतल्याशिवाय आपण आता 21व्या शतकात किंवा ते 21व्या साली भारत महासत्ता बनली. महासत्ता बनण्यासाठी आपल्याला हे नवीन तंत्रज्ञान आपल्याला घेण्याची गरजच आहे. नवीन जो बदल झालेला आहे तो घ्यावाच लागतो. आता त्याचे जे तोटे हे नगण्य आहे. आपल्याला आधी सराव पडलेलं आहे. आपले जे पहिले जे रुटीन होतं, आता ते रुटीन सोडून आपल्याला नवीन याच्यामध्ये जावं लागतं. थोडा त्रास शिक्षकाला होतो, विद्यार्थ्याला होतो. याच्यावरून जर मात करेल सर, जसं तुम्ही सांगितलं की हा बदल जो आहे हा शिक्षकांनी बदल केला पाहिजे. शिक्षक तर हा बदल शिक्षकांनी केला पाहिजे, तर ह्या सर्व शिक्षक एकमत होतील का याबद्दल? करावंच लागणार. कारण शिक्षक हा पिढी घडवणार. एक काही चुकली तर एक कुटुंब चुकलं. एक शिक्षक चुकला कित्येक पिढ्या बघतात, कित्येक पिढ्या म्हणतात, एक पिढी म्हणतात. जोपर्यंत शिक्षक कार्यरत आहे तेवढ्या पिढ्या तो तर प्रत्येक शिक्षकाला गरजेचे. आता काही आता 5 मोठं सारखी आहे ना, 5 शिक्षकांची 5 मतं असू शकतात. काही पोटाचे शिक्षक असतात, काही लाभार्थी असतात, काही करणं थोडं पण देखावा जास्त करतात, आणि काही तळमळीनं शिकवतात. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मॅडम दुशिंग मॅडम, बनकर सर, पटारे सर यांनी आपल्याला शिक्षण पद्धतीविषयी जे मार्गदर्शन केलं, एक विद्यार्थी कसा असावा असं त्यांनी आपल्याला पटवून दिलं. शिक्षण पद्धतीमध्ये होणारे बदल ते विद्यार्थ्यांसाठी योग्य आहेत की अयोग्य आहेत यावर त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. या कार्यक्रमासाठी ते इथे उपस्थित राहिले म्हणून VIP राष्ट्र सह्याद्री परिवाराकडून मी त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.